महाराष्ट्रामध्ये ठाकरे हेच खरे म्हणजे ब्रँड आहे. बाकी सगळे चायना यूज अँड थ्रो. इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमचे लोक सोडणार नाही, पटकावून काढणार. छत्रपती शिवाजी महाराज, दिस इज द लँड ऑफ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दिस इज द लँड ऑफ बाळासाहेब ठाकरे हिंदुराजा सम्राट, अँड दिस लँड इज द लँड ऑफ फ्री. जय महाराष्ट्र. सर्वांना माहितीच असेल का उद्धव साहेब ठाकरे यांनी ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला तेव्हापासून काही काहींना मिरची लागायला लागली. त्याकडनं असं वक्तव्य आले नका, हे काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याची ते काय तुमचा प्रयत्न आहे? देशामध्ये अराजकता कुणी पसरवली हे सर्वांनाच माहिती आहे. याच अराजकतेचा विरोध करण्यासाठी उद्धव साहेब हे दिल्लीला गेले आणि जंतर मंतर ज्यांच्यावर असा अमानुष असा हल्ला केला, मारहाण केली ज्या विद्यार्थ्यांना, त्यांच्याशी संवाद साधला. क्या है सर कि हमारा देश गुलाम है आज के डेट में भी. उम्मीद है सर पण त्याच वेळी तुम्ही कुठे होतात? तुम्ही दिल्लीश्वराच्या पायाखाली लोटांगण घालण्यासाठी गेलात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि दिल्लीश्वरांकडून आपल्या झोलीत काय पडेल ते बघायसाठी गेला होता. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आणखी एक मंत्रिपद मिळवण्यासाठी शिंदेंचे प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. और अमित भाई के साथ हमारे 6 सांसद थे, उनकी बैठक हुई है, सदिच्छा भेट थी. या सर्व प्रसंगामध्ये ज्यावेळी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाली, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्यावेळी मुंबईमध्ये ठाकरे बाहेर पडले आणि सर्वांना ठणकावून सांगितले, कोई भी यहाँ किसी को धमकाएगा नहीं तो हम कल जिसने उस महिला को छेड़ा है, हाथ लगाया, उसके घर जाएंगे. कोई भी वर्दी का काम होता है तिरंगे का रक्षण करना. जिसके हाथ में तिरंगा है, देश में नहीं, कोई किसी को लाठी नहीं मारेगा. या सर्व आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे हे देशातील एकमेव नेते असे होते की ज्यांनी सुरुवातीपासून या आंदोलनाला पाठिंबा दिला. मला खास करून सगळ्यात जास्त मला आभार कोणाचे मानायचे ते उद्धव सरांचे मानायचे. मागच्या खूप दिवसापासून ते सतत कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि तू फक्त एक कॉल कर म्हणे, मी फक्त एक कॉल दूर आहे म्हणे, आणि तुम्हाला जेही काही गरज लागेल, पाठिंबा लागेल ते आम्ही द्यायला तयार आहे म्हणे. या सर्व आंदोलनामध्ये ज्यावेळी सर्वांना कळलं की ठाकरेंची एंट्री झालेली आहे, त्यामुळे काहीकांच्या पायाखालची वालू सरकली. आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे, मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहे. महत्वाचा मुद्दा, आंदोलन मागे नाही घेतलं तर आंदोलन सक्सेस करून दाखवलं. कारण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतण्यात आला. धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा घेण्यात आले. जशी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण करण्यात आली, तसं मुंबईमध्ये का घडलं नाही? कारण तुम्हीच ऐका. मुंबईमध्ये पण ठाकरे होते म्हणून आम्हाला एवढं काही झालं नाही, पण दिल्लीमध्ये पोलिसांनी किती मारले, आदू झालेत लोक तिकडे. तेव्हा ठाकरे प्रधान जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात तेवढा आपल्याला घाबरायची गोष्ट काय नाही. ठाकरे सर्वांचं फक्त एकच उत्तर आहे, ठाकरे. एवढा मोठा आंदोलन होत असताना ठाकरे विद्यार्थ्यांच्या पाठी ठामपणे उभे राहिले होते, पण तुम्ही मात्र राजकीय पोळी भाजत होते. अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या, ते म्हणतो ना आपण, बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना, ह्या तुमच्या बेताल वक्तव्याला संजय राऊत साहेबांनी मस्त उत्तर दिलं. ते मधले अब्दुल्ला असो, तुम्ही कुठे आहात? तुमचा संबंध काय? तुमच्या दाढीला जंतर मंतरच्या पोराने आग लावली, दाढी अजून जळते आहे तुमची, धूर येतोय बघा, धूर वरून पण येतोय खालून पण येतोय. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर ठाकरेंच्या एका हाकेनं जो जल्लोष साजरा करण्यात आला, तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं, त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात. पाहिलं तर आज कोणती निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत. ठाकरे विद्यार्थ्यांच्या पाठी ठामपणे उभे राहिले होते आणि तुम्ही वक्तव्य केले, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. मग तुमचे संजय शिरसाट एवढे दिवस कुठे होते? कारण दिपके हे माझ्याच मतदारसंघामध्ये असल्यामुळे यांचा
आता असं जवळचं नातं आहे. माझी वहिनी असेल, ही असेल, एक बरोबरीचे आहेत. यांच्या मुलीकडून माझा मुलगा दरवर्षी राखी बांधतो वगैरे वगैरे. आणि जे दीपकींच्या घरी गेले भेटायला 20 दिवस 25 दिवस ज्यावेळी उपोषणावर तिकडे बसले होते दिल्लीला, त्यावेळी कुठे होते? आणि खरं म्हणजे हे आहेत शादी में अब्दुल्ला दीवाना. या सर्व गोष्टींमधून एक गोष्ट मात्र नक्की क्लिअर झाली का महाराष्ट्रामध्ये ठाकरे हेच खरे म्हणजे ब्रँड आहे. बाकी सगळे चायना, यूज अँड थ्रो.